रीना हॅज सम फ्लावर. इफ शी मेक गार्लँड ऑफ म्हणजे हार बनवत आहे ती 12 फ्लावर इच देन 11 फ्लावर लेफ्ट. म्हणजे ती 12 फ्लावरचं जर गार्लँड बनवत आहे तर तिच्याकडे 11 फ्लावर शिल्लक राहतात. इफ शी मेक 16 फ्लावर इच देन 15 फ्लावर रेस्ट. तर 16 फ्लावरचं बनवतं तिच्याकडे 15 फ्लावर लेफ्ट उरतात. ठीक आहे. उरतात म्हणजे रिमाइंडर. हा काय आहे? रिमाइंडर आहे. ओके. इफ शी मेक 18 फ्लावर गार्लँड म्हणजे 18 फ्लावरचं तिने गार्लँड बनवलं तिच्याकडे 17 उरतात. ठीक आहे. मागे आपण जे प्रश्न बघितले त्याच्यामध्ये एकच रिमाइंडर होता. यामध्ये वेगवेगळे रिमाइंडर आहेत. म्हणजे उरतात म्हणजे काय? रिमेनिंग म्हणजे रिमाइंडर. तर 11, 15, 17 हे वेगवेगळे आहेत. अशा वेळेस काय करायचं? 12मधून 15 गेले, 12मधून 11 गेले म्हणजे मायनस केले, तर इथं किती आला? 1. इथं मायनस केलं. 16मधून 15 गेले, 1 राहिला. 18मधून 17 गेले, 1 राहिला. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मायनस करत आहे. ठीक आहे. तर ॲन्सरला सुद्धा मायनस करायचं आहे. मायनस काय करायचं आहे? 1. मायनस किती करायचं आहे? 1. तर रिमाइंडरचा प्रश्न आहे तर आपण LCM काढूया. 12, 16, 18. ओके. इथं आपण याला 2ने डिवाईड करूया. 6 जा, 8 जा, 9 जा. ओके. परत 2ने डिवाईड करूया. 3 जा, 4 जा, 9 जा. 3ने डिवाईड करूया. 3 1 जा 3, 4 जसं 3 3 जा 9. तर आपला LCM किती मिळेल आपल्याला? 2 multiplied by 2 multiplied by 3 multiplied by 4 multiplied by 3. तर 2 2 जा 4, 4 4 जा 16. 16 multiplied by 9. 16 9 जा 144. ठीक आहे. आपल्याकडे इथं -1 करायचं आहे. आपण इथं सगळ्या ठिकाणी मायनस केला तर इथं पण आपण -1 करूया. तर आपला ॲन्सर आला 143. 143 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. धन्यवाद.